ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरिताचा अध्याय 7 भाग पहिला ऐकूया. विविध कथा निरूपण म्हणजे नाना प्रकारच्या गोष्टींचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. ओम साईराम. आता पूर्वी सांगितलेल्या कथेचे अनुसंधान ठेवून मनात आणूया. देवळांच्या जीर्णोद्धाराची बाबांना कशी आवड होती, परोपकारासाठी कसे कष्ट करीत, कसे आपल्या भक्तांना सांभाळीत, कसे आपला देह झिजवीत आणि कशी भक्तांची दुःखेही सहन करीत. समाधीसेत म्हणजे इंद्रियांचे दमन करून आत्मस्वरूपात लीन होणे, योगातील 8वी व शेवटची पायरी. मग खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग करीत, कधी हात पाय व डोके वेगळे करीत तर कधी ते पूर्वीप्रमाणे जोडून टाकीत. हिंदू म्हणावे तर यवन दिसत आणि यवन म्हणावे तर चांगल्या गुणांनी युक्त हिंदू दिसत. असा हा असामान्य अवतार कोण विचक्षण म्हणजे विद्वान वर्णन करील. बाबांची जात हिंदू की मुसलमान याचा किंचितही पत्ता लागत नाही. त्यांचे वागणे दोन्ही पक्षांना सदा सर्वदा एकसारखे होते. हिंदूंच्या रामनवमीचा सण सभामंडपात पाळणा बांधून आणि कथा कीर्तनासह स्वतः आपण करतो. समोर चौकात पाळणा बांधला जाई आणि रामाचे कीर्तन करून घेत आणि त्याच रात्री मुसलमानांना संदल म्हणजे उगाळलेले चंदन व त्याचे लहान लहान तुकडे एका ताटात ठेवून त्याची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढणे आणि नंतर मशिदीत तेथल्या कोनाड्यात व भिंतीवर हाताने छापणे. ही प्रथा बाबांच्या एका प्रतिष्ठित मुसलमान भक्त अमीर शक्कर याने उरुसाच्या दिवशी सुरू केली होती. ती आज सुद्धा रामनवमीच्या उत्सवाच्या रात्री शिर्डीत चालू आहे. असो, मिरवणुकीची परवानगी देत जमतील तितके मुसलमान जमवून समारंभाने संदलची मिरवणूक काढील. अशा प्रकारे दोन्ही उत्सव आनंदाने एकसारखे करून घेत. रामनवमीचा दिवस आला म्हणजे कुस्त्या लावण्याची आणि घोडे तोडे पगड्या बक्षीस देण्याची भारी हौस. गोकुळाष्टमीचा सण आला म्हणजे गोपाळकाला करून घेत. तशीच मुसलमानांची ईद येता नमाज पढण्याला बंदी नव्हती. एकदा मोहरमचा सण आला. काही मुसलमान मशिदीत आले आणि म्हणू लागले की एक ताबूत बनवून गावात मिरवणूक काढवी का. बाबांनी आज्ञा दिल्याबरोबर ताबूत तयार झाला आणि 4 दिवस ठेवून दिला. 5व्या दिवशी लोकांनी खाली काढला तरी बाबांच्या मनाला न सुख न दुःख. अविंद म्हणजे कान न टोचलेला मुसलमान म्हणावे तर कान टोचलेले होते. हिंदू म्हणावे तर सुनतेचा म्हणजे शिश्नाच्या म्हणजे पुरुषाच्या जननेंद्रियांच्या त्वचेचा छेद करण्याचा मुसलमानांचा एक विधी सुनतेचा पुरावा होता. असा हिंदू ना यवन बाबांचा पावन अवतार होता. त्यांना हिंदू म्हणावे तर त्यांचे सदा मशिदीत राहणे असे आणि यवन म्हणावे तर मशिदीत रात्रंदिवस अग्नी पेटलेला असे. मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा व शंख वाजविणे, मशिदीत अग्निसंतर्पण म्हणजे अग्नीला अन्नाची आहुती देऊन तृप्त करणे. मग हे मुसलमान कसे? मशिदीत सदा भजन, मशिदीत अन्न संतर्पण म्हणजे लोकांना अन्न घालून तृप्त करणे, मशिदीत अर्ध्य देऊन म्हणजे देवादिकांना सुवासिक पाणी अर्पण करतात तसे देऊन आपल्या पायांचे पूजन करून देणे. मग हे मुसलमान कसे? म्लेच्छ म्हणजे परकीय किंवा यवन जातीच्या लोकांबद्दल सामान्यपणे योजायाचा शब्द. जाती तरी म्हणावी तर उत्तमोत्तम ब्राह्मण त्यांची पूजा करीत असत. अग्निहोत्र म्हणजे सकाळ संध्याकाळ अग्नीला शास्त्रोक्त होम देऊन अग्नी सतत राखण्याचे व्रत पाळणारे अत्यंत श्रेष्ठ समजले जाणारे ब्राह्मण. अग्निहोत्र सोहळ्यांचा अभिमान टाकून लोटांगण घालीत असत. असे आश्चर्यचकित झालेले लोक प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जे येत तेही आपण तसेच वागत आणि दर्शन झाल्यावर मुख गिळून बसत. अरे, जो सदा श्रीहरीला शरण गेला आहे त्याला हिंदू किंवा यवन कशाला म्हणावे? तो शूद्र असो, अतिशूद्र असो किंवा जातीशिवायचा असला तरी काय हरकत आहे? जाती ही अणुमात्रही माप नव्हे.
ज्याला देहाचा अभिमान नाही त्याला हिंदू असोत वा मुसलमान असोत सर्व सारखे, त्याला जातीचा भेदभाव नसतो. तो फकीरीच्या पंक्तीला बसला तर मांसाहार करील अथवा प्रसंगानुरूप मासे वगैरे खाईल आणि तेथेच जरी कुत्र्याने तोंड घातले तरी त्याचे मन मिटणार नाही. असो, पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर पुरवठा व्हावा म्हणून शेतकरी मोठा म्हणजे मोठे पोते बांधून चालू वर्षाच्या धान्याचा साठा करीत असतो. त्याप्रमाणे बाबांच्या संग्रहित गव्हाचे पोते होते, मशिदीत दळण्यासाठी जाते होते, पाखडायला सूप होते, प्रपंच चालवायला काही कमी नव्हते. सभा मंडपात सुंदर खासे तुळशी वृंदावन होते आणि तेथेच एक लाकडी अतिशुभ चिन्हयुक्त कोरी व्रत म्हणजे हा इंदूरच्या प्रेमळ भक्त बाळासाहेब रेगे, दाजीसाहेब अवस्थी वगैरेंनी उत्सवाच्या दिवशी गावात मिरवणुकीसाठी संस्थानास अर्पण केला होता. तो रथ होता. काही पुण्यगाठीशी होते म्हणून अशा चांगल्या सद्वस्तूची म्हणावे म्हणजे साक्षात परमेश्वराची भेट झाली आहे. म्हणून तिला हृदयरूपी करंड्यात किंवा पेटीत अशी साठवून ठेवा की मरेपर्यंत तिची तूट भासू नये. काही पूर्वजन्मी कमावलेले उत्तम भाग्य होते म्हणून हे साईबाबांचे पाय हाताशी आले आणि मनाला शांतता व संसारात काळजीपासून मुक्तता लागली. पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी हे श्री साई समर्थांच्या सहवासापासून मिळालेले सुख पुन्हा कधीही परत येणार नाही. मी ते सुख भोगून धन्य झालो आहे. आत्मानंद व एकाग्रता यांनी परिपूर्ण असा साई त्याचे किती कौतुक वर्णन करू. जो जो त्याच्या पायी रमला त्याला त्याने आपल्या जागीच बसविला. असो, बसण्यासाठी हरण्याचे कातडे घेणारे व हातात संन्याशाची काठी धारण करणारे, तपश्चर्या करणारे, हरिद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी राहणारे, भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी, ऐहिक सर्वस्वाचा त्याग केलेले चतुर्थाश्रमी म्हणजे संन्यासी, संसार बंधने टाकून दिलेले त्यागी, उदासी म्हणजे गोसाव्यांचा एक पंत, असे सर्व बाबांकडे येत असत. बाबा खूप बोलत चालत व हसत असत. त्यांच्या जिभेवर सदा सर्वदा अल्लाह मालिक हे शब्द असत. त्यांना वादवितंड आवडत नसे आणि त्यांच्याजवळ नेहमी सटका असे. त्यांना खडतर व्रताचे आचरण करण्याची आवड होती. ते शमी म्हणजे ज्यांचे मनोविकार शांत झालेले आहेत असे, व दांत म्हणजे ज्यांनी आपल्या ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्यावर ताबा मिळवला आहे असे होते. त्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगत असे. अखेरपर्यंत बाबांचा पूर्ण पत्ता कोणाला लागला नाही. राव म्हणजे श्रीमंत असो किंवा रंक म्हणजे दरिद्री असो, सगळ्यांना सर्व बाबतीत सारखी वागवणूक होती. लक्ष्मीपुत्र असो वा भिकारी असो, दोघांनाही तेथे सारखे माप होते. कुणाचेही बरे वाईट कर्म तसेच मनातील मर्म त्यांना ठाऊक असे आणि त्याची खूण व तात्पर्य सांगून ते भक्तांना खूप आश्चर्यचकित करीत असत. ज्ञानाचे ते भंडार होते म्हणून, परंतु अज्ञानाचे ते सोंग करी. मान मिळविण्यासाठी खटपट करणे म्हणजे त्यांना मोठे कष्टप्रद होते. अशा प्रकारची साईबाबांची लक्षणे होते. शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी अपूर्व देवाची होती. शिर्डीतला प्रत्यक्ष देव तो हाच अशी तेथील सर्व लोकांची भावना होती. काय बाबांचे चमत्कार! मी पामरते किती म्हणून वर्णन करू. देवादेवळांचे जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले. शिर्डी येथे तात्या पाटलाच्या हातून शनी, गणपती, शंकर पार्वती, मारुती व ग्रामदेवता यांची सुस्थिती लावून दिली. लोकांपासून दक्षिणेच्या निमित्ताने बाबा जो पैसा घेत त्यातील काही ते धर्मार्थ वाटीत, तर काही ते तसाच देऊन टाकीत असत. कुणाला रोज 30 रुपये, कुणाला 10, 15 व 50 मनाला वाटेल त्याप्रमाणे मोठ्या खुशीने वाटीत असत. हा तर सर्व धर्माचा पैसा. तो घेणाऱ्याचाही तसाच पूर्ण विश्वास होता. बाबांची देखील त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा अशीच इच्छा होती. असो, बाबांच्या दर्शनाने कित्येक लोक पुष्ट झाले, कित्येक दुष्टांचे सुष्ट झाले, कित्येकांचा कुष्ठ गेला आणि कित्येक अभिष्ट म्हणजे कल्याण पावले.
कित्येक अंजन किंवा पाला रस घातल्याशिवाय आंधळ्याचे डोळस झाले, तर कित्येक पंगुना बाबांचे पाय धरतात चालता येऊ लागले. बाबांचा महिमा अनिवार्य होता, त्याचा पार कोणासच लागत नव्हता. त्यांच्या दर्शनासाठी अपरंपार व चहूबाजूनी यात्रा येऊ लागली. धुनीजवळ त्याच जागी मलमूत्राचे विसर्जन, कधी पारोसे स्नान केल्याशिवाय किंवा कधी स्नान करून बाबा सदा ध्यानात दडलेले असत. डोक्याला छानसे पांढरे पागोटे, कमरेला स्वच्छ धोतर व अंगात सदरा असे आरंभी त्यांचा पेहराव असे. ओम साईराम. भक्तजनो, आता आपण भाग पहिला इथेच थांबूया, बाकीचं दुसऱ्या भागात. ओम साईराम. ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.